आजच्या भागात सिंगल फेज एसी मोटर सुरू कशी करायची, चालवायची आणि तिच्या रोटेशनची दिशा कशी रिव्हर्स करायची ते पाहू. हा या अभ्यासाचा भाग 2. कॅपॅसिटर स्टार्ट. कॅपॅसिटर रन मोटर्सच्या रोटेशनची डिरेक्शन स्टार्ट करा, रन करा आणि रिव्हर्स करा. स्टार्टिंग आणि रनिंग कंडेन्सर्स ओळखा आणि त्यांची स्थिती आणि डेटा तपासा. त्यांना टॅब्युलेशनमध्ये प्रविष्ट करा. स्टार्टिंग आणि रनिंग कंडेन्सरशी संबंधित डेटाची तुलना आणि विश्लेषण करा. स्टार्टिंग आणि रनिंग कॅपॅसिटर ओळखणे. स्टार्टिंग कॅपॅसिटरसाठी CS आणि मायक्रोफॅराड्समध्ये त्यांच्या संबंधित कॅप्टियन्स मूल्यांसह, रनिंग कॅपॅसिटरसाठी CR सारखी लेबले शोधा. तुम्हाला मिळालेली कॅपॅसिटर व्हॅल्यू तुम्हाला कोणते स्टार्टिंग कॅपॅसिटर आहे ते ओळखण्यात मदत करेल, जे सहसा मोठे मूल्य असते, आणि कोणते रनिंग कॅपॅसिटर असते जे सहसा लहान मूल्य असते. मूल्यांची विशिष्ट श्रेणी 50 मायक्रोफॅरड ते 500 मायक्रोफॅरड पर्यंत कुठेही असू शकते, आणि रनिंग कॅपॅसिटर व्हॅल्यूज सुमारे 5 मायक्रोफॅरड ते 100 मायक्रोफॅरड असू शकतात. कामाच्या चांगल्या स्थितीसाठी कंटिन्युइटी टेस्ट, इन्सुलेशन टेस्ट आणि सेंट्रिफ्युगल स्विच तपासा. सर्किट डायग्रॅमनुसार मोटरला स्विच आणि स्टार्टरद्वारे 240 व्होल्ट्स AC पुरवठ्याशी जोडा. ICDP स्विचमध्ये योग्य आकाराचा फ्यूज घाला आणि मोटरच्या रेटिंगनुसार ओव्हरलोड रिले सेट करा. ICDP चालू करा आणि स्टार्टरचे स्टार्ट बटन दाबून मोटर सुरू करा. रोटेशनची डिरेक्शन तपासा आणि रेकॉर्ड करा. AC सिंगल फेज कॅपॅसिटरच्या रोटेशनची डिरेक्शन बदला. कॅपॅसिटर रन मोटर स्टार्ट करा. मोटर बंद करा. ICDP बंद करा. फ्यूज काढा आणि रनिंग वाइंडिंग टर्मिनल्सची अदलाबदल करा. रोटेशनची डिरेक्शन एकतर रनिंग वाइंडिंग टर्मिनल्सची कनेक्शन्स बदलून किंवा स्टार्टिंग वाइंडिंग टर्मिनल्सची कनेक्शन्स बदलून बदलली जाऊ शकते, जे सोपे असेल. दाखवलेल्या सर्किट आकृतीनुसार U1 आणि U2 च्या टर्मिनल्सची अदलाबदल करा. मोटर बंद करा. सर्किट डायग्रॅममध्ये दर्शवल्याप्रमाणे स्टार्टिंग वाइंडिंग टर्मिनल कनेक्शन्सची अदलाबदल करा आणि रोटेशनची डिरेक्शन तपासा. मोटर बंद करा. स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग पुन्हा कनेक्ट करा आणि सर्किट डायग्रॅममध्ये दर्शवल्याप्रमाणे स्टार्टरच्या आउटगोईंग बाजूला फक्त सप्लाय टर्मिनल कनेक्शन्स बदला. ICDP चालू करा आणि DOL स्टार्टरमधील पुश बटन चालू करून रोटेशनची डिरेक्शन आणि स्पीडचे निरीक्षण करून मोटर सुरू करा. रिपल्शन मोटरच्या रोटेशनची डिरेक्शन कनेक्ट करा, स्टार्ट करा, रन करा आणि रिव्हर्स करा. सर्किट डायग्रॅमनुसार डिव्हाइसेस कनेक्ट करा. स्विच ऑन करण्यापूर्वी रोटेशनच्या इच्छित डिरेक्शननुसार ब्रश रॉकर हँडलला 0 पोझिशन न्यूट्रल झोनपासून दूर ठेवा. रॉकर आर्मच्या 0 स्थितीवर वाइंडिंग्स पुरवठ्याशी जोडलेले असले तरीही मोटर सुरू होणार नाही. परिणामी मोटर गरम होईल. ICDP चालू करा आणि मोटर सुरू करण्यासाठी स्टार्टरचे ऑन बटन दाबा. टॅकोमीटर वापरून गती, रोटेशनची डिरेक्शन मोजा आणि सारणीमध्ये प्रविष्ट करा.
रॉकर आर्म पोझिशन हळूहळू आधीच्या स्थितीपासून दूर करा आणि प्रत्येक पायरीतील स्पीड लक्षात घ्या आणि सारणीमध्ये प्रविष्ट करा. सामान्यतः रॉकर आर्म पोझिशन ग्रॅज्युएटेड स्केलवर दर्शवली जाते. मोटर बंद करा. ब्रश ॲक्सिस विरुद्ध दिशेने आधीच्या स्थितीकडे वळवा. मोटर सुरू करा. चालू करा. रोटेशनची डिरेक्शन आणि स्पीड पहा. नंतर सारणीमध्ये मूल्ये प्रविष्ट करा. रॉकर आर्मची स्थिती आधीच्या स्थितीपासून हळूहळू दूर करा. प्रत्येक पायरीवरील स्पीड लक्षात घ्या आणि टॅब्युलेशनमध्ये प्रविष्ट करा. पुरवठा बंद करा आणि मोटर आणि उपकरणे डिस्कनेक्ट करा. ब्रशची स्थिती, वेग आणि DOR मधील संबंध दर्शविणारा निष्कर्ष लक्षात घ्या. स्टेपर मोटर स्टार्ट करा, रन करा आणि रिव्हर्स करा. स्टेपर मोटर RPS शी जोडा, जी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आहे. रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये 6 व्होल्ट समायोजित करा आणि सप्लाय चालू करा आणि मोटरच्या ऑपरेशनचे निरीक्षण करा. करंट आणि व्होल्टेज आणि रोटेशनची डिरेक्शन लक्षात घ्या. मोटर बंद करा. पुरवठा टर्मिनल कनेक्शन बदला आणि मोटरच्या रोटेशनची डिरेक्शन पहा. सिंगल फेज AC मोटर्सच्या रोटेशनची डिरेक्शन स्टार्ट कशी करायची, रन कशी करायची आणि रिव्हर्स कशी करायची याच्या व्यायामाचा निष्कर्ष यात येतो. आशा आहे की आता तुम्ही DORच्या स्टार्ट, रन आणि रिव्हर्स करण्यास सक्षम असाल. DOL स्टार्टद्वारे इंडक्शन स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटर्स, कॅपॅसिटर स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटर्स, कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर्स, रिपल्शन मोटर्स आणि स्टेपर मोटर्स. धन्यवाद. पुढील अभ्यासात भेटूया.